मी टक्केवारी खातो, आम आदमीचे महापालिकेसमोर अनोखे आंदोलन। कोल्हापूर महानगरपालिकेच्या कसबा बावडा येथील ड्रेनेज लाईनमध्ये झालेल्या घोटाळ्यानंतर ठेकेदारांना बिल काढण्यासाठी अधिकाऱ्यांना टक्केवारी दिल्याचं काही स्क्रीनशॉट सोशल मीडियावर व्हायरल झाले। यामध्ये उपशहर अभियंता, कनिष्ठ अभियंता, पौडी अकाउंट अधीक्षक, लेखापाल ते शहर अभियंता, मुख्य लेखापाल आणि अतिरिक्त आयुक्त या सर्वांना टक्केवारी दिल्याचा खळबळजनक आरोप संबंधित ठेकेदाराने केला। महापालिकेत अशा अधिकाऱ्यांचा निषेध म्हणून आज आम आदमी पार्टीच्या वतीनं अधिकाऱ्यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला प्रतिकात्मक नोटा चारून अनोखे आंदोलन करण्यात आले। बाळ, फ्रीजमधून श्रीखंड काढ ना। आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड, त्याची चवच वेगळी होती। आता काय सगळं रेडीमेड। आजी, हे श्रीखंड खाऊन बघ। आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय? हे आहे गोकुळचं श्रीखंड। अगदी जिभेवर रेंगाळणार। जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार। गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार। कोल्हापूर शहराच्या अब्रू वेशीवर टांगणाऱ्या अधिकाऱ्यांची चौकशी करावी अशी मागणी प्रदेश संघटन सचिव संदीप देसाई यांनी केली। महानगरपालिकेच्या ड्रेनेजच्या कॉन्ट्रॅक्टर वराळे यांनी 2 दिवसापूर्वी जो गौप्यस्फोट केला, महानगरपालिकेचे अधिकारी कुठले अधिकारी कुठल्या पर्सेंटेजमध्ये टक्केवारी घेतात असं जाहीरपणे त्यांनी सांगितलेलं आहे। याच्यावर महानगरपालिकेनं एक तात्पुरतं कारवाई करायचं गाजर हे चौकशी आयोग नेमला आहे। मी अशा पद्धतीचं मॅडमनी सांगितलं। आमची या संबंधित प्रकरणाकडे बघण्याचा दृष्टिकोन कोल्हापूरकरांचा अतिशय गांभीर्यपूर्वक आहे। याचा विचार करून आमची मागणी आहे, सगळ्यात पहिल्यांदा प्रशासनानं ही जी काही चौकशी समिती नेमलेली आहे ती त्रयस्थ चौकशी समिती नेमायला पाहिजे असं आमचं मत आहे आणि अशी आमची मागणी आहे। कारण महानगरपालिकेचे अधिकारी एकमेकाला सामील असतात। एका अधिकाऱ्याची चौकशी दुसऱ्या अधिकाऱ्यानं करणं योग्य होत नाही, हिताचं होत नाही, न्यायाचं होत नाही। म्हणून त्रयस्थ चौकशी तुम्ही नेमावी किंवा बांधकाम विभागाचे जे काही माननीय अभियंता असतील त्यांना या चौकशीमध्ये घ्यावं। कोल्हापुरातील जे प्रामाणिक कॉन्ट्रॅक्टर आहेत, आर्किटेक्ट असोसिएशन असेल, बिल्डर असोसिएशन असेल, त्याच्यातले जे प्रामाणिक कॉन्ट्रॅक्टर असणार, ठेकेदार असणार त्यांना या चौकशीमध्ये घ्यावं अशी प्रथमतः आम्ही मागणी करतो। आणि या निमित्तानं मला वराळे यांचं कौतुक करायचं आहे। त्यांचं काम चुकीचं आहे, बरोबर आहे, याच्याबद्दल मला जास्त बोलायचं नाही। पण त्यांनी ज्या पद्धतीनं धाडसानं पुढे येऊन सांगितलंय की हे अधिकारी सामील आहेत, यांना टक्केवारी दिली जाते, हे मात्र कौतुकास्पद आहे। आणि याच धर्तीवर मला पुन्हा त्यांना एक विनंती करायची आहे, वराळे साहेब तुम्ही ज्या पद्धतीनं धाडस दाखवलं तशाच पद्धतीनं कोल्हापूर महानगरपालिकेच्या क्षेत्रामधील कॉन्ट्रॅक्टरना साधारणपणे 2 ते 2.5 वर्षापूर्वी एक धमकीचा मेसेज गेला होता। 18% कामाचे गपगुमान द्यावे, नाहीतर पुढची कामं मिळणार नाहीत। अशा पद्धतीचे आमदार, खासदार आणि खास करून कोल्हापूर महापालिकेतले कारभारी जे सातत्याने टक्केवारीमध्ये चर्चेत असतात, अशी काही नावं तुम्ही तुमच्या अनुभवातनं लोकांच्या समोर जाहीर करावीत अशी मला त्यांना विनंती करायची आहे। एकूणच जर प्रकरण बघितलं तर अतिशय गंभीर आहे। कोल्हापूर महानगरपालिकेची लखतर बाहेर काढणार आहे आणि ही लखतर तोपर्यंत बाहेर निघतील जोपर्यंत महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांवर आणि त्याचबरोबर या भ्रष्ट कारभारी आमदार खासदारांवर जोपर्यंत कारवाई होणार नाही तोपर्यंत कोल्हापूरची जनता जाब विचारेल आणि तोपर्यंत आम आदमी पार्टीचं आंदोलन असंच चालू राहील। या आंदोलनात शहराध्यक्ष उत्तम पाटील, अभिजित कांबळे, सूरज सुर्वे, समीर लातील, दुष्यंत माने, विजय हेगडे, उषा वडर, राकेश गायकवाड यांच्यासह आम आदमीचे पदाधिकारी, कार्यकर्ते सहभागी झाले होते। अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या KK न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा।